आम्ही आणि वहिनीने एकत्र आम्ही बिर्याणी बनवली होती 1 किलो चिकनची. तर त्याच्यासाठी मी 1 किलो बासमती तांदूळ भिजत ठेवले होते 1 तास आणि मग पातेल्यामध्ये 150 ग्रॅम तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये ना पाऊण किलो कांदा आणि तमालपत्र टाकून ते छान भाजून घेतलं आणि मग 5 चमचे आलं लसूण पेस्ट टाकून ती भाजून घेतली. मग 1 चमचा मीठ टाकलं आणि चिकन घालून ना मोठ्या गॅसवरती ते छान परतवून घेतलं. मग त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून तेही परतवून घेतलं आणि मग कोथिंबीर, पुदिना आणि हिरवी मिरच्याचं वाटण करून ते घालून परतवून घेतलं. पाव किलो टोमॅटो टाकून ते परतवून घेतलेत आणि मग त्याच्यामध्ये धणे, जिरे, मिरची पूड, काश्मीरी मिरची पावडर, बिर्याणी मसाला, मालवणी मसाला घालून तेही परतवून घेतलं. मग अर्ध्या लिंबाचा रस घालून परतवून एक वाफ काढून घेतली बारीक गॅसवरती. नंतर त्याच्यामध्ये पाव किलो दही मी फेटून टाकलं आणि तेही छान परतवून घेतलं आणि मस्त 15 मिनिटाची मीडियम गॅसवरती ते चिकन 80% शिजवून घेतलं. आता 1 किलो तांदूळ भिजत ठेवले होते ना, त्याचा छान असा भात करून घेतला आणि भात शिजल्यानंतर ह्या शिजलेल्या चिकनमध्ये ते बासमती तांदळाचा भात त्याच्यावरती घातला आणि त्याच्यावरती कांदा, तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना, नंतर तूप आणि केसर घातलेलं दूध घालून दम दिला. माझी ताटली बरोबर नव्हती ना, म्हणून मग पिठाने चिटकवून आम्ही त्याला दम दिला आणि अशा प्रकारे मस्तपैकी आम्ही चिकन बिर्याणी तयार केली आणि त्याच्यासोबत कोशिंबीरसुद्धा होती. थँक्यू.